चला आज आपण झिरोचा डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला स्थान असल्याच्या नंतर त्यांचा काय परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत. लक्ष कोण पाहावं. तर आपण पहिल्यांदा डाव्या बाजूला पाहू. आता ही संख्या दिली मी 2. किती 2 दिली. तर ह्याच्या मी डावी बाजू म्हणजे तुमची वहीची डावी बाजू असते ती लक्षात ठेवा. मुलांनी वहीच्या डाव्या बाजूला तुमचा डावा हात मानला की डावी बाजू म्हणायची, उजवा हात मानला की उजव्या हाताची बाजू म्हणायची. मग ह्या 2ची डावी बाजू म्हणल्यावर तुमच्या डाव्या बाजूला आलं म्हणजे राईट हँड. मग इथं एक झिरो टाकला. किती 1 झिरो टाकला. 2चं स्थान बदलतं काय? बदलतं का? नाही. बर अजून एक झिरो टाकला. 2 झिरो झालेत आता. बदलला का? नाही. 3 टाकला, 4 टाकला. इकडे कितीही झिरो द्या तुम्ही. लक्षात ठेवा ह्या 2ची व्हॅल्यू बदलत नाही. इथं मी 4 टाकलं, इथं 2 झिरो लिहिले तर ह्याचा अर्थ काय असतो? हे झिरो असतात म्हणजेच ह्याला फक्त नावाला लिहिलेलं हे लिहिले किंवा न लिहिले याचा काहीच नाही. झिरोला अर्थ आहे स्थान बदललं किंमत बदलतं. नंतर मी सांगाल उजव्या बाजूचं तर ह्या 0 4च येईल. इथं मी 100 लिहिलं आणि ह्याच्या आधी 02 लिहिले. बघा ह्याच्या उजव्या बाजूला 2 झिरो आहेत, डाव्या बाजूला 2 झिरो आहेत. इकडला 1 झिरो जरी मी पुसला तर काय होतं? हे 100 स्थान राहतं. आता इथं बघा मी आता उजव्या बाजूच्या झिरोचं सांगतोय, लक्ष करा. तर इथं इकडला 1 झिरो पुसला तर मग ह्याचं स्थान बदलतं, कारण 1 झिरो गेला म्हणजे एकक दशक. किती झालं स्थान? 100. तर इथं मी काय केलं? 2 लिहिले, 2च्या समोर 1 लिहिलं, झिरो. स्थान बदललं. झिरोची किंमत बघा, स्थान बदललं किंमत बदलते. तर ह्या ठिकाणीच मी झिरो ज्यासोबत लावता त्यासोबत त्याची व्हॅल्यू मिळून जाते. फक्त स्थानावर आहे, लक्षात ठेवा. डाव्या बाजूला असलं की झिरो हो, त्याची किंमत जशा तशीच राहते. पण उजव्या बाजूला दिलं रे दिलं की स्थान बदलतं. आता मी इथं 4 लिहिलं, 4. 4च्या बाजूला जर मी 1 शून्य टाकला तर बघा 20 आणि 4. तर ही एक झिरो काढला का? 4 छोटी संख्या झाली 20 पेक्षा. पण इथं जर झिरो जिला रे दिला की 40 त्याच्यापेक्षा मोठी संख्या झाली. बघा स्थान फक्त जागा बदलली तर झिरोचं एवढं महत्व असतं आणि एवढं त्याचा स्थानावर ठरतं. फक्त डाव्या आणि उजव्या बाजूला हे स्थान पॉइंट मध्ये पण दिलं तर त्याचे वेगळे नियम आहेत. काय? तर तुम्हाला जर आवडला असेल आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता पाहू पॉइंटचा. आता पॉइंट द्यायचा समजा, तर पॉइंट द्यायचा म्हणजे काय असतं माहितीये का? दशांश अपूर्णांक.